नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे मांजा संदर्भातली। मांजामुळे बंदी असलेल्या नायलॉनला सुद्धा दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहे। येवल्यात नांजा नायलॉनने गळा कापल्याने 7 वर्षाच्या मुलाचा 40 टाके पडून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। दिनांक 1 जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका व शहर नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्यामुळे काटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने एक 7 वर्षाच्या चिमुरड्याला 40 टाके पडले आहेत। मल्हार नितीन राऊत असे या 7 वर्षाच्या बालकाचे नाव असून मल्हार आपल्या आजोबांसोबत अनकई चांदगाव या रस्त्याने येत असताना काटलेल्या पतंगीच्या मोटरसायकलचा दोरा गळ्याला अडकल्याने मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत 40 टाके पडले आहे। जखम अतिशय खोलवर गेल्याने मल्हारचा जीव देखील जाऊ शकला असता, मात्र वेळीच मल्हारला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे। मात्र परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती चंडाले हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल चंडाले यांनी दिली आहे। शासनाकडून नायलॉन मांजा बंदीचा फक्त देखावा केला जात असून येवला शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची चोरी छुपे विक्री सुरू आहे। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापेमारी करून या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बुलेटिन 13साठी विलास कांबळे, येवला। आता 1:30 वाजेला दुपारी मल्हार नितीन राऊत म्हणून एक 7 वर्षाचा मुलगा आहे, ज्याला मांजा लागल्याने त्याचा डाव्या गालाला जबड्याच्या हाडाच्या लेवलला आणि मानेला मोठी जखम झाली आहे। ऑलमोस्ट त्याला अराउंड 40 टाके पडले आहेत आणि ती बरीच खोल आणि खराब जखम आहे। तर हे एकदम धारदार मांजामुळे झाले आहे। म्हणजे वर्षाचा पहिलाच दिवस या मुलासाठी बराच त्रासदायक ठरला। तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो, आवाहन करतो की मांजाचा वापर, नायलॉन मांजाचा वापर टाळायचा आहे।